तुम्ही एक आवाहन करून बघा, महाराष्ट्रातल्या एकही बांधवांना मुंबईकडे येऊन एक आवाहन करून बघा. मग आता जर एवढी गर्दी झाली तर पुढचं सांगतो तुम्हाला, गाडीच पळत नाही. समजून गाड्या नुसत्या गाड्याच पळत नाही. आपल्याला पुन्हा मुक्कामा टाका लागतात. मग इथून संपला का तर गंगापूरचा टाका लागला, गंगापूरच्या पुढचा किती इतके टाका लागला. कारण या काही एवढ्या गाड्या पळून गाड्या धडकात्यात, लोकांचे जेवणाचे मग लय हाल होते. त्याच्यामुळे मग आता मुक्कामा टाका लागतात. पुन्हा नियोजन काय तुम्ही बेकारासारख्या भाषा वापरता राव. नियोजन करावं लागेल, काय करावं लागेल. झाली नाही का बांधुरी, झाली नाही का? हा काहीतरी तुम्ही ना मला उभं काय म्हणतेच नाही, यांना द्यायला विचारू नका. हा तुम्हाला ते काय यांना द्यायची सवय लागली, थांबवून असलं म्हणजे ते यांना द्यायला विचारू नका. एखाद्या माणसाने एखादं केलं तर त्यांना जीवच कसं आणता येईल हे शोधलं पाहिजे. त्याला कसं जीव आणायचं आणि काय करायचं. अरे बाबा पोलिसाला तर आपल्याला काही करायचं नाही, आपलं ठरलेलं आहे. पक्क त्यांना किती ताकद लावून बोंड्या नाही काय जुन्या पॅक करायचे करून द्या. सगळं उपटून फेकून देत मराठ्याचे पोरं. शांततेत त्यांचं बाजूला पूर्व काय लावायचं काय लावा म्हणा तुम्ही. ते काय करणार, त्यांचा काय संबंध. आणि मग ते तर त्याचं काढून गेलं पद्धत ते देवेंद्र फडणवीस आहे, त्याचं काढून गेलं पद्धती. त्याचं अब्दुल्ला शाह नाव पाहिजे होतं, खान, अब्दुल खान असं काय. तुला दाखवतो मी ती यायला लागलो तिकडं, पण आता मला समाजाचा सन्मान ठेवावा लागतो. आलो नाही पण गरजेची थोडं उशीर होईल. मी तो ह्याकडे येणार म्हणजे येणार. हे मला तो वेगळं मग वेगळं तुरती याबद्दल असते. तो वेगळं मग वेगळं मग वेगळं कसं आहे, ते समाज माझ्या गाडी सगळं पळते चलतो रडत आणि मग गाडी पळाना माहिती म्हणून तो याकडे उशीर झाला. तू म्हणजे ना उशीर करायला लागला काय, थांब तो सागर बनायला सोडू नको, मी येणार आहे. हा तू जर इकडे तिकडे गेला ना, बंदुकीचा व्हिडिओ कॉम्प्लिट केला रे का टाकला होता ना बंदुकीचा. मी म्हणलो गोळ्या घालणार आहे फेसबुकला देवेंद्र फडणवीस कवडीला मी सकाळी तलवारीचा टाकीत मा एवढी मस्ती दाखवू नये देवेंद्र फडणवीस, एवढी मस्ती देवेंद्र फडणवीस दाखवू नये. एवढी मस्ती चांगली नाही. एवढा मोठा करोड समाज आहे. आतापर्यंत लय बारे तो भाजपला सत्तेवर बसले आणि तू व्हिडिओ टाकतो म्हणजे समाजाला मी समाजाला मोजीत नाही याचा अर्थ असा होतो देवेंद्र फडणवीस. मराठ्यांना न बोलणाऱ्याच्या वाती सुद्धा पॅटर्नात वात लावायला माणूस न राहिला देवेंद्र फडणवीस. वाट लावायला तुला कळत मी काय बोलतोय. आणि शिंदे साहेब याचं ऐकून बोलू नका, आमचा आणखी ना तुमच्या विश्वासी. हो तुम्ही बोललं माती कोणाला लागला जणू पायाने बैल उकरीत तसं. हो आमचा आणखी ना तुमच्यावर विश्वास आहे, तुमच्यावर लय विश्वास टाकलेला आहे. त्याचं ऐकून लय डंबरू वाजू नका. तुमच्यावर जर विश्वास उडाला ना, तुमचा आता फटकच सापडा जाण्या कोकण उडून गेलाय. त्याचा बघितलं तिकडे चिकन पुढं जाळी गुळीला गुचन, पण तुमचा पुढेच नाही करणार. तुम्ही विश्वास मराठ्याचा उडू देऊ नका. मी प्रामाणिकपणाने सांगतो शिंदे साहेब तुम्हाला आडवं बोलत नाही. तुम्ही त्याचं ऐकून खाल्या खांदू नका. आणि सागरवले साहेब व्हिडिओ नका टाकी जगू. तुम्हाला वाटलं काय मी घेऊन बंदू केला, मी चांगला बंदू केलं भेटले जरा मग आधी त्यात काढून बघा. या दट्टांबऱ्या बंदू केलं काय ते फुगे मारायचे बंदुकी, फुगे फोडायचे पुढं फुगे फोडत होतात. आणि ते लावला वाढदिवसातले बंदुकी मला टाका तुम्ही त्यातल्या 15 रुपये देतात आणि उडून टाकला. असं वागू नये. माझ्या नादी उगत लागू नये. मी लेयरपेट माणूस. तुम्ही सगळ्या शहरी अंमलबजावणीची तयारी करा. आणि मला हे लोक बघायला लागते मायबाप मानल्यावर, म्हणून मला यार थोडा उशीर व्हायला लागलाय. जरा सबुरी ना घ्या, तवर जेवण करून घ्या. हा येणारे पण थोडं मागं पुढं होईल. मायबाप समाज पळतो 20 किलोमीटर झाले, पाय सुटले त्याची. त्यांना जेवण खाऊन करणे
त्यांच्यावर रगी नाही, एकाएकीच पळालेत नाही, एकाएकीच घोषणा केली तो याकडे यायचं म्हणून. तो लग मला भेटीची आवड लागली बघ, काउंटर लोन थांबू नको फक्त, मला यायचंच तो आहे. पण आता समाज लोक चाललाय, पांघराला काही आणला, मी पळलो तर ती बी पळाले. रात्रीतून ते सगळं पांघरून आणते, कपडे आणते, सकाळी पुन्हा निघत होता आणि येत होतो असं हा. आणि तुम्हालाही सांगतो, आता त्याला सांगितलं ते जागाची कुठं आले ती, आणि त्याला तुम्ही फक्त आता हायवे करू नका. हायवेने समाजाचं वाटलं होईल. शेवटची निर्णायक बैठक झाली, फायदे बी निर्णायक जे व्हायचं असेल ते होईल. नसता मराठी येऊ नका मुंबई, मी नीट करून मागे देतो, शब्द आहे मग तुम्हाला थोडं मीडियाच्या भांडवलाच्या माध्यमातून इतक्या रात्री मी महाराष्ट्राच्या समाजात सांगतो, तुम्ही काहीतरी निर्णय घ्या की न येण्याचा. तुम्ही आल्यावर मी अडचण होणार, मी आधीच सांगतो तुम्हाला. मला 2-4 जणांना जाऊ दे, सगळ्या सोयऱ्याचं बोलायलाच घेऊन येतो, पण तुम्हाला इतक्या जणांना इतका धाक भरवतो, मला 2 टाक्या लागल्या तर चालत्या, तुमच्या अंगावरचा वळ मी नाही बघू शकत मराठी. मग मराठा जर बिथरला तर राज्यात येणार नाही 2-3 वर्ष, इतका अवघड. मराठी राज्यात नीट वातावरण ठेवणार नाही, म्हणून तुम्ही जर थांबत असले तर बरं. नाही तर तिथं काय 10 मराठी गेले काय तरी कोटी आहे, आणि कोटी गेले काय तरी तेवढेच आहेत, कारण त्यांनी राजमावले. त्यांनी बी हे लाख आले तरी मागचे कोटी उठते, आणि बाकीच्यांचं तसं नाहीये. बाकीच्यांचं कसं जेवढे गेले तिकडे तेवढेच उठते, मागचं कोणीच उठत नाही. तसं आपलं नाही. आपला घराघरातला माणूस टीव्हीकडे डोळ्या लावून बघतो, आपल्या पोराला काही झालं की इकडे लगेच सुरू करतो राज्य. मी आता नाही का 6 दिवस उपोषणात दिवशीत पडलो होतो, पूर्ण राज्य बदल करून टाकला. येणे टपोऱ्यालाच घेतलं, पुढे गाड्या घोड्या डांबऱ्या डोंगऱ्या इतके पारायला लागत आहेत मराठी. मला वाटतं तुम्ही थांबलं तर बरोबर, म्हणजे मला मोकळा श्वासाने जात त्याचा कार्यक्रमच लावतो. आणि मग यायचंच असलं तर सकाळी तयारी करा, 10-11 वर्ष तर सकाळी इथून निघू सगळेजण, आणि सगळे चला. मग चालायचं ना तर रागा तुझ्या सगळं पांघरायला घ्या, जेव्हा खायला नका नसा ना. आता अर्जंट काय घेणार आहेत आपण जेव्हा खायला, करते मुंबईवाले किंवा आसपासच्या खेड्यावले टेम्पो भरून आणतील, तो का अंमलबजावणी घेतल्याशिवाय मी मागे सुटत नाही. म्हणून नको म्हणतो, तुमच्या जेवायचं लय हाल होते, सगळ्यांचे जेवायचं लय हाल होते. पाचवडला कोण करते का मराठला रस्ता बदलणारच. मला ना गोंडवलं ना, तुम्हाला सांगतो मी सुरवून तिथं पोहोचत इतकी गाडी पडली, आणि मग तुम्ही मागे पळतात म्हणून तुम्हाला गप पडायची वेळ आली. हो ना, तुम्ही मागे पळाले की मला धाक भरवतोय म्हणून तुम्ही एकटा जायला सटको, नाही तर रस्त्याची कुंकडून गाडी सुरू करून देईल. पण तुम्ही पळणार आहेत येण्यासारखे माग, मग मला जाता येत नाही. आता आपण जायचं आधी ते घालते काय सकाळी लवकर तुम्ही कपडे ते आता घ्या, आणा आता. कारण महाराष्ट्रातल्या मराठ्यांनाही सांगतो आणि सरकारलाही सांगतो, यांच्याकडे काहीच नाहीये, पायी चलते ना, गाडी आहे ना कपडे पांघरा, रातभर थंडीत का करते, आणि गाडी बी नाही, बसते कुठं. दिवसभर चालले तर रात्रभर चालायचं म्हणल्यावर त्यातले एक बी माणूस जगणार नाही, म्हणून थांबावं लागतंय. हे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो, सकाळी उठून 10 ते 11 ढकलच पाहिजे. लवकर या, आपण आपल्या गाड्या घेऊन, वाटल्यास तुम्हाला आत्ता माघारी जायचं असलं तुम्ही आत्ता जा, आपण आपल्या सगळ्या गाड्या ते घेऊन या. पायी एक बी माणूस चालू नका, पायी चालल्यावर गाडी पळत नाही. एक बी माणूस पायी चालला गाड्याच पळत नाही, पळूनच येत नाही, कारण ती पळत राहतो नुसतं. दम लागून जर आता घेऊन नेलं तर, त्यामुळे आपण आपल्या पटापट ओढू का. मला तर वाटतं आपण लय गलती करायला लागलो राहतो मोका होता. ते जाणून घेतलं आपण, ते जाणून घेतलं म्हणूनच हे बदल केला.
मी जरी रागाच्या भरात तिथून निघालो पळालो तर बाकीचे लोक तसेच आलेले आहेत. त्यांच्या गाड्या एकीकडं, कपडे एकीकडं, काय माहित नाहीये. कारण त्याला लईच मस्ती आली म्हणून नाही निर्णय घातला. नाही तर मी जर थांबलो असतो ना, मग किती दिवस थांबायचं. आता जवळ आलंय ते इतका मूर्खावणी मुद्दाम करायला लागला. नाही हे कालचे गुन्हे दाखल करायची गरज होती का? हे जाणून बुजून केलेत कालचे गुन्हे. मग त्याला मराठात जिरी सांगायला गेली, आणायचा त्याला आणला नाही आणायचा. आणि त्याचं म्हणणं हे पोरग हराम करू हे जवळ तिकडून आहे ना तर मराठे कोणालाच हरत नाही. मग मराठे जर हरायचे असले तर याला याचा काटा का म्हणून हे केशी करायला लागले लोक. मी म्हणलं आता शांतच रस्ता आता करा. केले का नाही? केल्यावर गुन्ह्याची काय गरज? धरणे आंदोलन असंच करणार. साखळी उपोषण करते मागच्या वेळेस आपले यांनी विनाकारण गुंतले. जाळ पोळ्याकाने केली आणि बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातले बरेच लोक यांनी विनाकारण त्यात गुंतले. विनाकारण माझलगावचे आता फक्त 80 जण राहिले 350 पैकी. याचा अर्थ खोटे गुन्हे होते नव्हते निघाले सगळे. म्हणजे हे डाव करायला लागले. कोणाला अंतरकडून सापडून आरोप करायला लागतो. कोणाला पैसे देतो काही माकडं जमा करतो इकडून तिकडून. थांबा बरं म्हणलं त्यांना मुंबईत येऊ तर आम्हाला आता तुम्ही तिथं कोणत्या हटला थांबलात ना तो फक्त थांबतो पत्ता दी बरं. आता लईच बोलतो टाळा समोर करतो चर्चा करायचं सगळं मराठी ये थांबतो तिथं. तो फक्त मराठी तर मुंबईत थांबा आता. मग तुला कळणार आहे तुला परदेशात जायला तर राहायला का पुढं विनाकारण काही कुठं न करायला काय वारं झालं काय? अरे मला माहिती आहे उगा काही नका टाकू. मला सगळं माहिती. आता शिकतो आणखी मारा सैरा वैरा पडायला लागले तर आता शिक मराठा इतकाच निघाल्यापासून आपण नाही माझं नसतं फिरत मी. माझं फिरत नसतं मी. काय बोलता राव तुम्ही एवढे मोठे अध्यक्ष असून आणि मी जागा नाही काय नाही इथंच झोपतो मी. बाकीचे सगळे जे आलेले ते मंदिरात झोपा मी बरोबर करतो. कारण बरं होईल ते झोपायचं कुठं तुम्ही फक्त लवकर गाड्या घेऊन या. आता माघारी मी जात नसता मग तुम्ही जबाबदारी घ्या. इतक्या दिवसात तुम्ही जबाबदारी घ्या. मग तुम्ही म्हणताना आपल्या गावात गुटायला लागला असलं भाषेत नाही बोलायला लागलो. सरकारला बोला किती दिवसात देणार आहे म्हणायचं आणि त्या दिवशी मी तुमच्याकडून सगळ्या सोयीची घेऊन नाही तर पुन्हा मुंबईत जाईल असं म्हणतोय. नसता पुन्हा मुंबईत जाईल जल्दी म्हणा लवकर सगळ्या सोयीचं गॅजेट केसेस माघारी सगळं नसता मी मुंबईला माघारी पाय घेऊ शकत नाही. आणि मीडियाच्या बांधवांना विनंती माझी ते लोक पायी चाललेत आणि तुम्ही सुद्धा चाललात. तुमची फजिती मग तुम्हाला झाली उलटे पालटे पडतात. तुम्ही सुद्धा उलट चालू करून आम्हाला जाण आहे त्याची. त्यामुळे सगळे बेजार झाले. तुमच्याकडे सुद्धा कपडे नसते पांघरायला आणले. तुम्ही आम्ही पळालो की पळालेले आहेत मीडियाचे बांधव सुद्धा. तुम्ही तुमचं सगळं रात्रीतून आणून घ्या. तुमचे हालणे झाले पाहिजे. या माता मावल्यांची काही नाहीये की उगा माझं उगाच हट्ट आहे म्हणून ह्या लोकांची मी नाही हरबड करू शकत. यांना एक संधी देऊ शकतो. आजची रात्र आणि उद्या 11 11:30 पर्यंत झालं तर फायनल 12 वाजून 1-2 मिनिटाला मी डायरेक्ट शेल्फ मारून निघून जात असतो. परत म्हणू नका. आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सुद्धा सांगणे की शक्यतो तुम्ही येऊच नका आणि यायचं टाकून आपले वाहन घेऊन ये. भांबेरी गावात थांबलो आम्ही अंतरालीपासून 20-22 किलोमीटरवर. उद्याचा मुक्काम जर तुम्ही असं लईच गाड्या वाढल्या तर मुक्काम पाडणार. पत्रकार नाही काही नाही परिषद नाही ना काही नाही. आता पत्रकार परिषद त्याच्यापाशीच सगळं त्याच्यापाशी त्याला सुट्टीच नाही. आता त्याच्याशिवाय पर्याय नाही. तेच करतो त्याला हिस्साच दाखवायचा. आता त्याला हिस्सा दाखवायचा नाही तर आपल्याला दाखवून घ्यायचं. दोन्हीपैकी आणि त्याला जरा भेव वाटतं ते मुंबईला होणार अजिबात होणार. कारण तिकडे केस होईल अमकं होईल तमकं होईल. तुम्ही परत म्हणताना जरा केस झाल्या मी मरायला चाललेलो. मी घेतलं तुमच्यासाठी. त्यामुळे केसी खुशी होतात. तुम्ही येऊ नका मी आत्ताच सांगतो. कारण केसी खुशी होणार आहेत ते करणार आहेत त्याला कसले धंदे आहेत पहिल्यापासून. त्याला रडता होत रडाचा डाव खेळत होतो. राज देत नाही कवा. त्याला वाटतं मी कवा राजाचा असा राज दे जाईन एखाद बार. त्यामुळे त्याला ते पोलीस आडवे करून ते केसेस करेल. मी केसेसला भेट नाही त्याच्या गोळ्याला भेट नाही मरायला भेट नाही. त्याला फक्त समोर तिसरे म्हणा
तो म्हणतो मन स्वागत केलं म्हणतो होते मीडियात स्वागत केलं म्हणतो तो सागर बंगला सरकारी तिथं कोणी येऊन सांगू शकतो तो नुसतं माया पुढे दिस मग तो आता खरंच बोलला का बघून आता उघड होईल ना त्यात शब्द उद्या आहे का नाही मीडियाच्या बांधवाच्या समोर तेव्हा म्हणला ना या सरकारी बंगला आता पोलिसाला आडा लावतो का कसं बघून सकाळी आडा लावतो का नाही कवर पोलिसात जीवावर जगवतो मला फक्त तुमच्यामुळे माझं पाय खेचायला लावणार कारण नाही का ते आती माया लावल्यावर पाय पुढे उडत नसते माग खेची ते तसं माही काय माहेर आणू नका एकदा पुढे निघाला की निघाल आता तुम्हाला तुम्ही तयारी तुमची पटापटा करून घ्या फोनवरच वाटल्यास तुमच्या गाड्या तुम्हाला इथंच थांबायचं इथंच थांबा गाड्या तुमच्या बोलून घ्या इथं तुम्ही इथंच मुक्कामाल थांबा तुमचे मित्र किंवा कोणी गाड्या घेऊन येते गावाकडून कपडे घेऊन येते तुमच्या घरून या म्हणा सगळेजण आम्ही थांबवतो इथं कुठं काय अडचण नाही आम्ही थोडंच माघारी चालू बघा तुम्हाला काय बोलायचं बोला पटापटा उघरात घालू नका वयाला अशी बिगर जोडीची कोण द्या आता त्याच्या घरी गेल्याशिवाय त्याला सुट्टी नाही त्यांनीच सांगितलं सगळं त्याला घालता नाही तर मी तरी जातो मी आता थांबच आता त्याने बंदूक टाकली होती ना फेसबुकला त्याची बंदूक काढली तिने आता त्याची बंदूक बघायची मला तसली कुठे आता फायनल झालं आपण सगळेजण उद्या महाराष्ट्रातील तमाम समाज बांधव उद्या मुंबईच्या दिशेने येणार आहे आणि त्याचबरोबर उद्या सगळ्यांनी 12 वाजेपर्यंत भांबेरी आंतरवालीजवळ भांबेरी गाव आहे भांबेरी पासून सगळ्यांनी सोबत निघायचंय हे पक्क ठरलेलं आहे आता फक्त दोनच गोष्टी पडेल की तुम्ही आता मंदिरात मुक्काम करावा अशी इच्छा आहे आणि दुसरी गोष्ट 4 घास खावेत म्हणजे तुम्हाला बळ येईल आणि सकाळी सगळ्यांचा आग्रहपणे आंघोळ करावी तो 2 गोष्टी फक्त सगळ्यांनी सगळ्यांनी आपापले कपडे गाड्या महाराष्ट्रातील तमाम समाज बांधवांनी उद्या सगळ्यांनी भांबेरीत 11 पर्यंत पोहोचा 11 वाजता पोहोचल्यानंतर आपण सगळेजण दादाच्या पाठीमागे त्या ठिकाणी इथून 12-12:15 पर्यंत निघणार आहे हे फायनल झालं आंतरवाली सराटीच्या जवळ भांबेरी तिथून आपण जाणार आहोत आणि दारू करणाऱ्या यायचं नाही सांगा फक्त दारू येऊ नका फक्त दारूवाले संघ येऊ नका स्पष्ट सांगता दारूवाले येऊ नका संघ कारण ही चांगली शांततेत विचारानं लढाई होणार आहे मुंबईत त्याच्या घरी का जाणार पण ते बाहेर रोज तर लढाई सुरू राहणार त्याला येणं बाहेर आणि टाका तिकडे मी परिस्थितीनं तिथे जायचं येताना घेऊन यायचं याच्यासाठी त्याचं सगळं बी खेटायचं त्यालाही बघायचं बरेच जण त्याचं पण झाले आता मुख्यमंत्री पहिल्यांदी व्यवस्थित समाजाकडून होते आता जरा कळवळ आले बहुतेक त्यांची भूमिका सगळे सोडून नाही द्यायची दिसती पण तुम्ही संपणार सगळे सोडून भूमिका नाही द्यायची आणि तिथं जर याच्यावर पोराला धक्का लागला ना मुंबई याच्यावर पोलिसाकडून महाराष्ट्रात तुमचा सगळ्यांचा कार्यक्रम झाला म्हणून सांगतो आत्ताच सांगून होतो देवेंद्र फडणवीसला तर सगळ्यात आधी सांगतो याच्याही पोराला तिकडे जर काठी लागली तर तो पेशव्याच्या काळात मराठा बघितला असेल छत्रपतीच्या काळात बघितला असेल किंवा इतिहास वाचला असेल तुला दुसऱ्यांनी मराठा दिसणार आहे फक्त एकही पोराला हात लावून दाखवतो पोलीस हाताने मुंबई आणि महाराष्ट्रात काय होतं तो सगळ्या पोलिसांचं किंवा कोणाचं तो फक्त बघ मजा बघायचं तुला दुसरं युद्ध तर बघ तो आता दुसरं युद्ध बघायचं का नाही बघायचं तुम्ही फक्त आता लवकर तयारी करा आणि सगळे त्या मंदिराकडे झोपायला जा सगळेजण नाही मी तर कुठेतरी घरी झोपतो इथं त्यातल्या हवा लागेल त्या मंदिरात मोकळच पाठाने मला माहित होते मी तिथं राहिलेलो कारण ते तिथे जर आवडतो मी सकाळी दर्शनाला येईन मंदिरात मी दर्शनाला येतो सकाळी हो
निदर्शनाला येतो सकाळी मंदिरात. बाकीचे झोपायला ना आपण आपल्या परापट तयारी करा. सगळ्या समाज बांधवांना विनंती, ज्यांना ज्यांना आता उद्या मुंबईला यायचं आपापल्या तयारीने या बरं, आपापल्या गाड्या घेऊया. उद्या सकाळी तुम्ही 12 वाजता 11 वाजेपर्यंत 11:30 वाजेपर्यंत या. सगळ्या महाराष्ट्रातील तमाम मराठा बाळांना विनंती, अंतरालीपासून 20 किलोमीटर फक्त भांडेरी आहे. 8 किलोमीटर भांडेरी. जे जेवायचे राहिले त्यांनी जेवण करून घ्या. जेवायची व्यवस्था गावाला निघाले. पोलीस बांधवांना विनंती, त्यांची व्यवस्था जेवायची केलेली, त्यांनी बी जेवण घ्यावं. काका झोपायला कुठं पुढे पडशील ना. नाही माग धरलेलं आहे तसं. आणि ते मारून आले सर्किट एवढे टाईट झालं बाई. मस्त आपली सुट्टी झाली. आपण जाणार पुण्याच्या वेळ येणार आहे. आपली उद्या सुट्टी आहे. आम्ही जाईल आता घरी औरंगाबाद. माझी सुट्टी आहे उद्या. आता सकाळी 11-12ला निघणार आहे. तोवर पुण्याच्या युनिट येऊन जातो. तोवर आहेच की आमचे छत्रपती लक्ष्मणराजे भोसले. अरे मला म्हणतो उद्या आजीच्या वर्ष श्राद्ध पहिला मा बाबा असून देईल ना मला. जायचं ना तुम्हाला उद्या? जायचं नाही. पुण्याचा माणूस आहे उद्या तुमचा का? अभिजित यांच्याकडे, आमच्याकडे कुठे. आता किरण येईल तर रवी बरोबर बंद करायचं काय जायचं का चार्जिंग करायला नाही येणार. घ्या आता कॅमेरा बंद करा. ते आणलं त्यांना लपून ठेवलं कारण ते माहित नाही कोणी आणलं. पहिले पाण्याची बाटली आणली आणून किंवा माहिती मला इशारा पाहिला बाजूला गेले. अरे हो बाबा मावशीने दिलं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.